हॅलो, वेलकम बॅक टू ऋषीज मॉम किचन. आई होणं म्हणजे आयुष्य पुन्हा नव्याने जगायला शिकणं आणि आज त्या प्रवासातील एक खूप खास दिवस आहे. आज माझ्या बाळाचं अन्नप्राशन संस्कार आहे. त्याच्या आयुष्यातील पहिलं अन्न आणि माझ्यासाठी एक खूप मोठा क्षण. कालपर्यंत तो माझ्या कुशीत शांत झोपणारा, माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असणारा छोटासा जीव आणि आज तो हळूहळू मोठा होत चाललाय. हे स्वीकारताना मनात आनंदही आहे आणि थोडीशी हुरहुर देखील. गर्भात असल्यापासून मी त्याच्याशी बोलत होते आणि त्याची प्रत्येक हालचाल अनुभवत होते. आज त्याला पहिल्यांदा अन्न देताना असं वाटतंय की माझं बाळ आयुष्यात एक नवीन पाऊल टाकत आहे. अन्नप्राशन हा फक्त एक संस्कार नाही, तो आई-बाळाच्या नात्यातील एक सुंदर टप्पा आहे. हा क्षण शब्दात सांगणं शक्य नाही. अन्नप्राशन संस्कारामध्ये 56 भोग ठेवण्याची परंपरा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये 56 भोग म्हणजे फक्त अन्नाचे पदार्थ नाहीत, तर ते प्रेम, श्रद्धा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णाला दिवसातून 8 वेळा भोग अर्पण केला जायचा आणि प्रत्येक वेळी 7 प्रकारचे पदार्थ. याच परंपरेतून आपल्या बाळाच्या अन्नप्राशन दिवशी 56 भोग ठेवले जातात. आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही, तर दररोज स्वतःला विसरून त्याच्यासाठी जगणं. आणि आज असं वाटतंय की माझं बाळ हळूहळू माझ्या हातातून जगात पाऊल टाकत आहे. सगळ्या आईंना एकच सांगायचं आहे, बाळ लवकर मोठं होतं, खूप लवकर. म्हणून प्रत्येक छोटा क्षण जपा, कारण हे मोमेंट्स परत कधीच येत नाहीत. अन्नप्राशन संस्कार का करतात? अन्नप्राशन संस्कार म्हणजे बाळाला पहिल्यांदा सॉलिड अन्न देण्याची सुरुवात. हा आपल्या संस्कृतीतील एक खूप मोठा महत्त्वाचा संस्कार आहे. साधारणपणे 6 महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधाबरोबर सॉलिड अन्नाची देखील गरज भासते. म्हणून या संस्कारातून बाळाच्या नवीन आहाराची सुरुवात केली जाते. यामागे एक सुंदर भावना आहे की बाळाने आयुष्यात नेहमी चांगलं, शुद्ध आणि पोषक अन्न खावं आणि त्याचं आयुष्य निरोगी आणि आनंदी जावं. देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझ्या बाळासोबत जगातील सर्व बाळांना चांगले आरोग्य, सुखी आयुष्य आणि भरभराट लाभो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय हा क्षण अपूर्ण आहे. म्हणूनच तुमचं प्रेम आणि साथ अशीच कायम राहू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सुंदर क्षणांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.